हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 2 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. पारूला घेऊन तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी जात असतात तेवढ्यात तिचे आबा येतात आणि बोलतात की तुम्ही काही लपवत नाही आहेत ना? तर पारू म्हणते नाही. मग तिचे आबा बोलतात की नक्कीच तुम्ही काहीतरी लपवत आहात, चल माझ्यासोबत खाली. आणि मग खाली गेल्यानंतर हे सगळे किचनमध्ये झोपलेले असतात म्हणजे प्रीतम आणि आदित्य. मग त्यांना बोलतात ही तुझी कोण आहे? 2 ते 3 मिनिट काहीच बोलत नाही. मग शेवटी बोलते की मी सांगा ना धनी मी तुमची बायको आहे म्हणून. आणि मग आदित्य बोलून देतो की ती माझी बायको आहे. मग ते बोलतात की तुम्हाला इथेच झोपावं लागेल. तर बोलतो हो आम्ही सगळेजण ॲडजस्ट करूयात इथंच झोपतो म्हणून. मग तिचे बाबा बोलतात की तुला काही कळत नाही आहे का? ते नवरा बायको आहेत ना, तुझं मध्ये काय? चल तू बाहेर. आणि मग तो त्यांच्या दादासाहेबासोबत म्हणजे प्रियाच्या भावासोबत बाहेर गोठ्यामध्ये त्याला झोपायला जागा देतात. आणि प्रीतम म्हणत असतो इथे नाही ना, घराच्या अंगणात तरी द्या ना मला झोपायला, इथे नको म्हणून. आणि मग दादासाहेब म्हणतात की नाही तुला इथेच झोपावं लागेल, मला तुझ्यावर नजरच ठेवायची आहे असं म्हणत असतात. आणि पारू आणि आदित्यांना एक रूम दिलेली असते आणि त्या बोलत असते की तुम्ही नवरा बायको आहेत ना, तर तुम्ही इथे झोपा आणि हे कडी पण आतमधून लावून घ्या म्हणून. हे दिशा आणि दामिनीचं चालू असतं. दामिनी बोलते की दिशा तुला काहीच वावगं वाटत नाही आहे का? ते सगळे तुला सरप्राईज देण्यासाठी गेलेले आहेत. बोलते की त्यांनाच इथे आल्यानंतर एक मोठं सरप्राईज मिळालेलं असन. हे होल किर्लोस्कर एम्पायर माझ्या नावाने झालेलं असणार आहे. आणि जेवढा विश्वास त्यांच्या आईला त्यांच्यावर नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास मला म्हणजे अहिल्यादेवीला माझ्यावर असेल. हे मी करणार आहे एवढ्या दिवसात काम आणि त्यांनाच मोठा सरप्राईज देणार आहे. दामिनी बोलते तुला तर खूप जास्त विश्वास आहे ग तुझ्या स्वतःच्या ह्याच्यावर. दोघीचं डिस्कशन संपतं तिथे. इथे सीन चेंज होतो. ते आणि पारू एका रूममध्ये झोपण्यासाठी गेलेले असतात. आदित्य पारूला बोलतो की तू वरती झोप, तू खाली झोप. मग हे चालू असतं. शेवटी पारू बोलते की आपण एकाच अंथरुणावर झोपूयात, तुम्ही तिकडे तोंड करा मी इकडे तोंड करते. आणि मग ते अंथरूण टाकते आणि झोपी जातात. पण आदित्यला काही झोपच येत नाही. इकडे प्रीतम तर गोठ्यातच झोपलेला असतो. त्याला सारखे मच्छर चावत असतात, गायी ओरडत असतात, त्यामुळे तर त्याला झोपच लागत नाही. आणि ते पाहून प्रियाला खूप रडायला येतं. आणि मग प्रिया प्रीतमला फोन करते आणि म्हणते प्रीतम सर झोप येत नाही आहे ना, माझ्यामुळं तुम्हाला एवढा त्रास होतो आहे ना? तर मग प्रीतम बोलतो की नाही नाही त्यात त्रास काय आहे, झोपायची सवय नाही आहे ना त्यामुळं असं होतं आहे, बाकी काही नाही आहे. आणि चला मी फोन ठेवतो, उद्या मला शेण काढायचं आहे, गोठा साफ करायचा आहे, साफसफाई करायची आहे, भरपूर काम आहेत मला. आणि मग फोन ठेवून देतो. इकडे आदित्यला झोप लागत नसल्यामुळे पारूला ते कळतं की आदित्य सरांना ह्याच्यावर झोप येत नाही आहे. मग तिचे जे साडी लुगडे असतात ना, ते सगळे एकावर एक एकावर एक एकावर एक असं गादीसारखं आथरून देते. आणि मग आदित्य बोलतो वा हे छान आहे, मला आता छान झोप लागेल. आणि मग ते झोपी जातो आदित्य. प्रीतमला जाऊन पांघरून घालते कारण तो तसंच झोपलेला असतो. आणि इकडे आदित्यलाही झोप लागत नाही. मग तू बोलतो पारू तू काहीतरी बोल ना, दिवसभर धनी धनी करत फिरत होती, आत्ता काहीतरी माझ्याशी बोल ना. आणि मग ती एक गोष्ट सांगायला सुरू करते आणि आदित्य तेवढ्यात झोपी जातो. आदित्यच्या उशी जरा साईडला जाते म्हणून पारू हात घालते, तर ते हात तसंच आदित्यच्या डोक्याखाली राहतो. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब.